रामकृष्ण हरी मंडळी, ज्ञानेश्वरी समजून घेतानाच्या या प्रवासात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकं काय? तर ज्ञानेश्वरी हा एक ग्रंथ आहे जो माऊलींनी अर्थात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलाय. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याचं प्रयोजन काय होतं? तर ते प्रयोजन असं होतं, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दुसरं तिसरं काही नसून भगवान श्री कृष्णांनी युद्धभूमीवरती अर्जुनाला जे ब्रह्मज्ञान सांगितलं, तीच गीता ज्ञानेश्वर महाराजांनी सोप्या भाषेत आपल्यासाठी उपलब्ध केली आहे. ज्ञानेश्वरी हा तोच ग्रंथ जे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मज्ञान सांगितलंय, त्यालाच सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्यासाठी, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ते मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिलं आणि त्यालाच त्या ग्रंथाला नाव ठेवलेलं आहे ज्ञानेश्वरी. भावार्थ दीपिका असंही ज्ञानेश्वरी या ग्रंथाला दुसरं नाव आहे. तर ज्ञानेश्वरी म्हणजे जी गीता, संपूर्ण विश्व ज्या गीतेसमोर नतमस्तक होतं, ज्या गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगितलेला आहे की असं कोणतं कर्म आहे जे केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. मनुष्य योनीमध्ये हा मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे, पण हा मनुष्य देह कशासाठी मिळाला आहे? आपण कोणतं सत्कर्म केलं पाहिजे, कोणतं कर्म केलं पाहिजे, त्याच्यासाठी कर्मयोग म्हणजे नेमका काय? खरं तर गीतेमध्ये जे काही असं ज्ञान आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अनेक पेचप्रसंग असतात की हे करू की नको, आणि हे केल्याने माझ्या आयुष्याचं भलं होईल की ते केल्याने माझ्या आयुष्याचं भलं होईल. बऱ्याच वेळा आपण अशा द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेलो असतो, तेव्हा आपल्याला गीता मदत करते. आणि तेच गीतेमधलं ज्ञानदेवांनी आपल्यासाठी सोप्या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने उपलब्ध केलं. अर्थात ज्ञानेश्वरीचा जन्मच मुळात याचसाठी झाला की संत ज्ञानेश्वर माऊलींना आपल्या सगळ्यांचा कळवळ आला आणि ते ब्रह्मज्ञान जे गीतेमध्ये संस्कृत भाषेत आहे आणि ज्यांना संस्कृत लिहिता वाचता येत नाही, समजत नाही, असे त्या ब्रह्मज्ञानापासून वंचित राहू नये, त्यांना देखील ते ब्रह्मज्ञानाचा तो अमृत अनुभव चाखता यावा आणि त्यांच्या आयुष्याचं भलं व्हावं, याच तळमळीने ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेचं ते सगळं सार मराठी भाषेत लिहिलं आणि तीच ही ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकं काय? जसं की संत नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी ओवी अनुभवावी. तर अशीच सोशल मीडियाच्या माध्यमातून, छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक ओवी ज्ञानेश्वरीमधलं सार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा माझा प्रयत्न राहणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात एका ओवीसह, ज्यातून ज्ञानेश्वरी काय आहे ते आपल्याला कळेल. रामकृष्ण हरी.